3 पिकलेली केळी घेतली, केळी सोलून घेतली आणि केळ्यांचे तुकडे करून घेतले। अशा प्रकारे तीनही केळी सोलून आणि चिरून घेतली। केळी थोडीशी घोटून घेणार आहोत। आता यातच 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन घालणार आहोत। चवीनुसार मीठ आणि साखर, 2 टेबलस्पून जिरं, चिरलेली कोथिंबीर आणि चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊया। एका बाजूला पॅन तापवून घेतला आहे। पॅनमध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं। तेल गरम झाल्यावर छोटे छोटे पॅनकेक्स घालून घेऊया। पॅनच्या आकाराप्रमाणे यात 3 पॅनकेक्स बसले आहेत। हे पॅनकेक्स आपण 5 मिनिटं झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। साधारण 3 ते 4 मिनिटांनंतर पॅनकेक्स आपण पलटवून घेऊया आणि पुन्हा एकदा 2-3 मिनिटांसाठी दुसऱ्या बाजूनेही पॅनकेक्स खरपूस भाजून घेऊया। अशा प्रकारे पिकलेल्या केळ्यांचे पॅनकेक्स तयार।